इयत्ता दुसरी विषय मराठी. मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे स्वागत करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? अभ्यास करताय की नाही? करताय ना? चला तर मग आज आपण मराठी विषयाच्या तासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही स्वर चिन्हांचा अभ्यास केलेला आहे. ते कोणते ते आपण जाणून घेऊया. काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एकार म्हणजेच एक मात्रा, ऐकार म्हणजेच दोन मात्रे, ओकार म्हणजेच काना आणि एक मात्रा. या स्वर चिन्हांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर मुलांनो, आज आपण यापुढील स्वर चिन्हाचा अभ्यास करणार आहोत. पाठ क्रमांक 12 औकार म्हणजेच अला काना वर दोन मात्रे औ. मुलांनो, आपल्याला पाठाच्या सुरुवातीला एक चित्र दिसत आहे. ते चित्र कशाचे आहे मुलांनो? औषध. अगदी बरोबर. औषध हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. अधिक काना आणि वर दोन मात्रे बरोबर औषध. औषध या शब्दातील अक्षराला काना आणि वर दोन मात्रे देण्यात आलेले आहे. हे आपल्याला दिसून येत आहे. यापुढील चित्र कशाचे आहे मुलांनो? फौज. अगदी बरोबर. फौज हा शब्द कसा तयार झाला ते आपण पाहूया. फ अधिक काना आणि वर दोन मात्रे बरोबर फौज. तर मुलांनो, आता आपण पाठात आलेल्या चित्राचे वर्णन करूया. चित्रात एक घर दिसून येत आहे. आजूबाजूला झाडे आहेत. घराच्या पाठीमागे हौद आहे. हौदात पाणी आहे आणि हौदाजवळ दोन मुले खेळताना दिसून येत आहेत. याच पद्धतीने आता आपण पाठाचे प्रकट वाचन करूया. पाठ क्रमांक 12 औकार म्हणजेच काना आणि दोन मात्रे. गौतम माझा सोबती आहे. तो चौगुले शाळेत चौथीत आहे. गौतमचे घर कौलारू आहे. घरामागे एक चौक आहे. चौकात चौकोनी हौद आहे. हौदात पाणी भरतात. हौदापाशी खेळायला मौज वाटते. तर मुलांनो, आता आपण प्रत्येक ओळींचा अर्थ आणि औकाराचे शब्द समजून घेणार आहोत. गौतम माझा सोबती आहे. या ओळीमध्ये गौतम या शब्दातील ग या अक्षराला काना आणि दोन मात्रा देण्यात आलेला आहे. म्हणजेच ग अधिक काना वर दोन मात्रे बरोबर गौ. या ओळीमध्ये असे दिसून येते की गौतम नावाचा मुलगा
त्याचा सोबती आहे म्हणजेच मित्र आहे. तो चौगुले शाळेत 4थीत आहे. या ओळीमध्ये चौगुले आणि 4थीत या शब्दातील च या अक्षराला काना आणि वर 2 मात्रे देण्यात आलेले आहे. म्हणजेच च अधिक काना वर 2 मात्रे बरोबर चौ. या ओळीमध्ये गौतम नावाचा मुलगा चौगुले शाळेत इयत्ता 4थीत शिकत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. तर मुलांनो, आता आपण या पाठातील काही ओळींचा अभ्यास केलेला आहे. यावर आधारित काही शब्दार्थ समजून घेऊया. शब्दार्थ: माझा, माय. सोबती, कंपॅनियन. शाळा, स्कूल. 4थी, 4th. तर मुलांनो, आज आपण येथेच थांबूया आणि पाठातील उर्वरित ओळींचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.